नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आज मी तुम्हाला वर्षातून एकदा येणाऱ्या त्या अत्यंत दिव्य, शक्तिशाली आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या रात्रीबद्दल सांगणार आहे. तर ही अशी रात्र असते की ज्या रात्री पेटणारी अग्नी फक्त लाकूड जाळत नाही, तर ती तुमचं दुःख जाळते, तुमच्या वेदना जाळते, तुमच्यावरील वाईट नजर सुद्धा जाळते आणि तुमच्या आयुष्यात साचलेली संपूर्ण नकारात्मकता भस्म करून टाकते. मित्रांनो, मी बोलत आहे होलिका दहनाच्या पवित्र अग्नीबद्दल. मित्रांनो, होलिका दहन हा केवळ एक सण नाही आहे, तर तो एक आध्यात्मिक शुद्धीकरणाचा दिव्य क्षण आहे. पुराणामध्ये वर्णन येतं की भक्त प्रल्हादाला जाळण्यासाठी होलिका अग्नीत बसली, पण त्या ईश्वर कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका भस्म झाली. तर या घटनेचा अर्थ खूप खोल आहे. जेव्हा तुमची श्रद्धा अढळ असते, तुमची भक्ती शुद्ध असते आणि तुमचा हेतू खूप पवित्र असतो, तेव्हा कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचं नुकसान करू शकत नाही. म्हणूनच ही रात्र आपल्या आयुष्यातील नकारात्मक शक्तींना अग्नीला अर्पण करण्याची असते. हो मित्रांनो, ही खूप महत्त्वाची रात्र आहे. अजिबात हा व्हिडिओ टाळू नका, संपूर्ण पहा. तर आज मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी, अनुभवलेला आणि परिणामकारक उपाय सांगणार आहे. तर हा उपाय योग्य श्रद्धेने आणि शुद्ध भावनेने केला तर त्याचे परिणाम खूप चमत्कारिक दिसून येतात. तर या उपायामध्ये आपण एक पोटली तयार करायची आहे. तर ही पोटली साधी वाटली तरी तिच्या मागे आध्यात्मिक आणि ऊर्जात्मक तत्वे कार्यरत असतात. तर होलिका दहनाच्या दिवशी अग्नितत्व अत्यंत प्रबळ असतं आणि त्या दिवशी अग्नीची शुद्धीकरण करण्याची क्षमता अनेक पटीने वाढलेली असते आणि त्यामुळे या दिवशी केलेले जे उपाय आहेत ते लवकर आणि प्रभावी परिणाम देतात. मित्रांनो, बघा, तुम्हाला या दिवशी कशी पोटली तयार करायची ते सांगते. तर आता पोटलीसाठी लागणाऱ्या वस्तू तुम्ही अगदी समजून घ्या, नीट लक्षपूर्वक ऐका. सर्वप्रथम तुम्हाला एक लागणार आहे चौकोनी काळा कपडा लागणार आहे. काळा रंग बघा नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता ठेवत असतो आणि आपल्या घरात, शरीरात किंवा आपल्या आभा मंडळात जी नकारात्मकता साचलेली असते ती शोषून घेण्याचं काम हा काळा कापड करत असतो. दुसरी वस्तू म्हणजे एक मूठ काळे तीळ घ्यायचे आहेत. काळे तीळ शनी दोष, पितृदोष, राहू केतू यांसारख्या ग्रहदोषांशी संबंधित मानला जातो. ज्यांच्या पत्रिकेत शनी, राहू किंवा केतूचा प्रभाव आहे त्यांनी हा उपाय विशेषतः करायचाच आहे. तीळ अत्यंत पवित्र मानले जातात आणि शुद्धी करण्यासाठी उपयुक्त ते असतात. आता तिसरी वस्तू आहे ती म्हणजे 7 साबूत लवंग, 7 अखंड लवंग घ्यायचे. लवंग जळताना वातावरण शुद्ध होत असतं आणि नकारात्मक स्पंदनांना सकारात्मक ऊर्जेत ते रूपांतरित करत असतं. तर आपण अनेक धार्मिक विधींमध्ये लवंग जाळताना पाहतो. माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मी लवंगचे उपाय सांगितलेले आहेत. कारण का माहितीये? कारण ती वातावरणात सुगंध आणि सकारात्मकता निर्माण करते. आता चौथी वस्तू ती म्हणजे आहे मूठ. एक मूठ सेंधव मीठ. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची विलक्षण क्षमता ठेवते आणि वैज्ञानिक दृष्ट्या ही मीठ शुद्धीकरणासाठी उपयोगी मानलं जातं. आता पाचवी वस्तू म्हणजे एक सुपारी आणि एक नाणं. एक नाणे. तर सुपारी स्थैर्याचं प्रतीक आहे. जीवनात स्थिरता नसेल, पैसा टिकत नसेल किंवा घरात सतत ताणतणाव, वादिवाद असेल तर सुपारी ऊर्जेला स्थिर करण्याचं कार्य करतं. नाणे काय करतं? धन प्रवाहाचं प्रतीक आहे. धनाचा प्रवाह अडकलेला असेल तर या उपायाने त्यात गती येण्यास मदत होते. आता मित्रांनो, पोटली तयार करण्याची पद्धत तुम्ही इथे समजून घ्या. तर या सर्व वस्तू काळ्या कपड्यात जे काळा कपडा घेतला आहे त्यात ठेवून द्यायचे आहेत आणि त्याची घट्ट पोटली बांधून घ्यायची आहे. प्रत्येक घरातील सदस्याने त्या पोटलीला किमान एकदा तरी स्पर्श करायचा आहे. घराचा कर्ता पुरुष असेल किंवा स्त्री असेल, जो तिथे असेल त्या पोटलीला आपल्या डोक्याभोवती 7 वेळा उलट दिशेने म्हणजेच अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे. जर कोणी सदस्य उपस्थित नसेल तर त्याच्या नावाने संकल्प करून पोटलीला स्पर्श करून घ्यायचा आहे. त्यानंतर ती पोटली घराच्या
चारही भिंतींना आणि कोपऱ्यांना हलके स्पर्श करून घ्यायचा आहे आपल्या पूर्ण घरातल्या भिंतींना. जणू संपूर्ण घरातील नकारात्मकता आहे ती त्या पोटलीत साठवली जात आहे, शोषून घेत आहे. आता होलिका दहनाच्या दिवशी रात्री अग्नीसमोर उभे राहून मनात संकल्प करा की माझ्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, वाईट नजर, आजार, अडथळे आणि संकटे या पवित्र अग्नीत भस्म होत. त्यानंतर मनात श्रद्धेने तुम्हाला एक जप करायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तर हा मंत्र जपत असताना ती पोटली त्या अग्नीत अर्पण करायची आहे. तर जर घरात एखादा सदस्य विशेष त्रास देत असेल, मुलं हट्टी असतील, एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा एखाद्यावर वाईट नजरेचा प्रभाव जाणवत असेल, तर त्या व्यक्तीसाठी एक वेगळी पोटली तयार करायची आहे आणि त्याच्या हाताने ती स्पर्श करून घ्यायची आहे आणि त्याच्या नावाने संकल्प करून अग्नीत अर्पण करायचे. काही दिवसात तुम्हाला त्याच्या वर्तनात आणि त्या परिस्थितीत सकारात्मक बदल जाणवू लागतील. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, तर हा उपाय कुणाचंही वाईट करण्यासाठी नाही, तर हा उपाय स्वतःच्या रक्षणासाठी, घरातल्या संरक्षणासाठी करायचा आहे. तुमची भावना शुद्ध ठेवा, सकारात्मक विचार ठेवा आणि त्या ईश्वरावर अढळ श्रद्धा ठेवून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. होळी आणि होलिका दहनाचे दिवस अत्यंत शक्तिशाली असतात. तर या काळात केलेले जे उपाय आहेत ते लवकर जलद फलदायी ठरतात. तर आपल्या सर्वांना मी आवर्जून सांगेन की हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला तुमच्या जीवनातील सगळी जी काही नकारात्मकता आहे, दारिद्र्य आहे, सगळं काही टेन्शन आहे, त्या अग्नीत तुम्ही तुमचं सगळं टेन्शन भस्म करून टाका. ती पोटली टाकून द्यायची आहे आणि तुमच्या घरावर जे काही संकट येणारे असेल ते टळले जाईल. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. धन्यवाद.